मुंबई येथील महालक्ष्मी रेस कोर्स येथे दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माचा स्वीकार केला। यावेळी त्यांनी आपल्या सहकार्यांना व समितीला पुढील धम्म परिषद ही 16 डिसेंबर 1956 ला मुंबई येथील महालक्ष्मी रेस कोर्स मैदानावर करण्याची संकल्पना केली होती, परंतु दुर्दैवाने दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले। यानंतर त्यांच्या संकल्पनेतील धम्म परिषद जागतिक बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांच्या हस्ते उद्घाटन करून परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले, कार्याध्यक्ष डॉक्टर भदंत राहुल बोधी, महासचिव माननीय अविनाश कांबळे, श्रीलंकेचे प्रधानमंत्री माननीय दिनेश गुणवर्धने, थायलंडचे प्रधानमंत्री माननीय श्रेष्ठ श्रावणीस, भूतानच्या राजकुमारी माननीय आशी केसांग यांच्यासह जगातील 18 देशांचे बौद्ध प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। मागा ठाणे विधानसभा मुंबई येथून माननीय अशोकरावजी कांबळे हे शेकडो अनुयायांना सोबत घेऊन आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित होते। तसेच या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला भारतातून व महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात बौद्ध अनुयायांची उपस्थिती असल्याचे आमच्या प्रतिनिधींनी कळविले आहे। माय माऊली न्यूज चॅनल पुणेसाठी राहुल जाधव, मुख्य प्रतिनिधी मुंबई। बाबासाहेब आंबेडकरांचं जय सो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय सो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चला चला लवकर लवकर पुढे चला।